सुषमा अंधारे यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाऊयात, त्यांच्याशी बोलूयात। आता बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, आता कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सांगायला लागलेत की कार्यकर्त्यांनी नीलम गोरेंकरता काय केलंय। खरं तर कितपत यामध्ये तथ्य, थेट सुषमाताईंनाच विचारूया। सुषमाताई, यामध्ये खरंच तथ्य आहे, कारण नीलम गोरेंचा वाढदिवस होता म्हणजे 2 वर्षांपूर्वीचा। वाढदिवसाला गेले, पैठणी घेऊन गेले, तेव्हा मी बघितलं आमच्या सोलापूरच्या अस्मिता गायकवाड ताई होत्या, त्यांनी पीएनजी मध्ये दागिने त्यांच्यासाठी आणले होते। आमच्याकडे इकडे आनंद गोयल म्हणून आहेत, त्यांनी सगळी जेवणाची आणि मांडवाची व्यवस्था केली होती। आमचे जे शहर प्रमुख आहेत या सगळ्या लोकांनी बॅनरची व्यवस्था केली होती। आमच्या ज्या आता बोलतायत करुणाताई घाडगे, या करुणाताई घाडगेंनी काही व्यवस्था केली होती आणि ते म्हटले की आम्ही दरवर्षी ताई हे सगळं करतो। फोटोग्राफर पासून, नीलम गोरेंच्या फोटोग्राफर पासून एवढंच नाही तर नीलम गोरेंच्या गाडीत डिझेल दरवेळेला या बायका आणि हे सगळे पुरुष टाकायचे आणि नीलम गोरे या सगळ्यांकडनं, विशेष एवढं केल्यावरही नीलम गोरे एखाद्याला घरातही घ्यायचा नाही। नीलम गोरेंनी कधी कुणाला चहाही विचारलेला नाही साधा। ही नीलम गोरेंची कामाची पद्धत आहे। आपण सांगत होतात, म्हणजे मला खरं तर या ठिकाणी शरद पवारांचं एक वाक्य आठवतं। त्यांनी असं म्हणलं होतं की सार्वजनिक जीवनात वावरत असताना कुठल्याही नेत्याने आपली भौतिक सुख फार मर्यादित ठेवली पाहिजे। मग आता हे जे सगळं समोर येताना दिसतंय आणि शिवाय उद्धव ठाकरेंनी म्हटलं की त्यांनी राजकारणात स्वतःचं चांग भलं करून घेतलंय, काय नेमका याचा अर्थ काढायचा? नीलम गोरेंची प्रॉपर्टी बघा ना, हे बघा नीलम गोरे कोण होत्या। नीलम गोरे हडपसरला एका प्रॅक्टिसला जायच्या, त्या एका छोट्या डिस्पेन्सरीमध्ये पीएमटीने प्रॅक्टिसला जायच्या। आता ज्या बाई पीएमटीने जाय करायच्या त्या बाईंकडची आजची जर प्रॉपर्टी चेक केली तर किमान 2-250 कोटींची प्रॉपर्टी निघेल। 250 कोटींची प्रॉपर्टी कमावणाऱ्या नीलम गोरे यांचे काय उद्योगधंदे आहेत बरं, कुठली इंडस्ट्री आहे त्यांच्याकडे? आहे की काय म्हणता येईल, नावंदीकर वगैरे असे काही लोक मी आमदार बघितलेले आहेत, गुंडिले वगैरे, ज्या लोकांचे अजूनही म्हणजे ते बिचारे आमदारच्या त्या पेन्शनही कुठून जे असतात, तर ही लोक कुठून, म्हणजे नीलम गोरेंकडे इतकी प्रॉपर्टी आली कुठून? नीलम गोरेंना ज्यांनी मोठं केलं त्यांनी त्या प्रत्येकासोबत विश्वासघात केला। त्यांनी प्रकाश आंबेडकर सोबत विश्वासघात केला, त्यांनी पवार साहेबांसोबत विश्वास, हे ते सच्चाई चाललेलं आहे। आता त्यांना मंत्री व्हायची इच्छा होतीये आणि आपल्याला असं केल्यानंतर एकनाथ शिंदे मंत्री करतील असं त्यांना वाटतंय। पण आजच्या बोलण्यात ते असं म्हणाल्या की हे सगळं कलेक्शन एकनाथ शिंदे करायचे। आता शिंदे कलेक्शन करायचे हे ह्यांना माहिती आहे, म्हणजे शिंदेची आणि नीलम गोरेंची साठगाठ असली पाहिजे, दोघं मिळून कलेक्शन करत असतील। अजून एक तिसरा कुणीतरी असेल, मला ठाम विश्वास आहे तिसरा कुणीतरी असेल आणि त्याचं नाव मी वेळ आल्यावर नक्की घेईन। धन्यवाद सुषमाताई आमच्याशी बोलल्याबद्दल। आपण पाहतोय की नीलमताईंच्या वक्तव्यानंतर, म्हणजे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केलेल्या वक्तव्यानंतर आता उबाटा शिवसेना गटाचे सगळे कार्यकर्ते, खास करून महिला कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आता निषेध, आमच्या साहेबांबद्दल अपशब्द वापरलाय। नीलम गोरे यांनी आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आमचे जे आहे त्यांच्याबद्दल अपशब्द वापरलाय, त्याचा जाब विचारण्यासाठी इथं आम्ही जमा झालो। आता या क्षणाला आपल्या बरोबर अभिजितशी आपण बोलूयात। अभिजितशी बोलूच, पण ही दृश्यच बरंच काही सांगून जात आहेत आणि यावेळी मात्र आता असंच म्हणावं लागेल की जर नीलम गोरेंनी या व्यासपीठावरती 2 मर्सिडीज दिल्याबद्दलचं वक्तव्य केलं असेल तर कार्यकर्त्यांनी नीलम गोरेंना काय काय देऊ केलं या संदर्भातली वक्तव्य आता या महिला कार्यकर्त्यांकडनं होताना दिसत आहेत। म्हणजे अगदी वाढदिवसाचे सोहळे, इतर कार्यक्रम, असं बरंच काही। जाऊयात, आमचे प्रतिनिधी अभिजित आपल्याबरोबर आहेत। अभिजित, महिला कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं? विशाल, आपण पाहतोय की नीलम गोरेंचं जे शिवाजीनगरचं निवासस्थान आहे पुण्यातलं, त्या शिवाजीनगरच्या निवासस्थानाच्या बरोबर आपण समोर आहोत। गेल्या काही वेळापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महिला मोर्चा जो आहे किंवा महिला कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जोरदार आंदोलन नीलम गोरेंच्या या निवासस्थानाबाहेर सुरू आहे। मर्सिडीज गाडी या महिला कार्यकर्त्यांच्या हातात दिसते, ज्या मर्सिडीज गाडीवरून खरं तर नीलम गोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका केली होती किंवा पर्यायाने उद्धव ठाकरे यांच्या
त्यांच्यावर टीका केली होती, तीच मर्सिडीज रिमोटवरची घेऊन ह्या सगळ्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या दाखल झालेल्या पाहायला मिळतात. पुणे पोलिसांनी या महिला कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या ज्या नेत्या आहेत खरं तर नीलम गोरे त्यांच्या घराबाहेर त्यांच्या निवासस्थानाबाहेर अडवलेला आहे. काही महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे. हा सगळा जो परिसर आहे इथं आता पोलीस देखील वाढवण्यात आलेले आहेत. मला सांगा काय 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 आंदोलन करत होतात नीलम गोरेंच्या विरोधात तुम्ही? नीलम गोरे जे बोललात ते चुकीचं आहे. ज्या पक्षाच्या ह्याच्यात राहून ती मोठी झाली तिला अक्कल पाहिजे, कोणाबद्दल बोलते. तिने माफी मागितली पाहिजे तर आम्ही आंदोलन हे चालूच ठेवणार. तुम्ही एक मर्सिडीज गाडी घेऊन आलात का? घेऊन हो, तिला दाखवायला घेऊन आलो. बरं, काय म्हणलं होतं माहितीये ना तुम्हाला? त्या म्हणतात आमच्या साहेबांनी प्रत्येकाकडनं एक एक गाडी घेतली, मग त्या बरं ती गाडी घेतली, मग त्या गाड्या आम्ही ठेवल्या कुठे ते दाखव. नाही तर तुम्ही कुठे ठेवलं ते आम्ही दाखवतो म्हणा. नीलम गोरेंनी आरोप केलाय, पटतोय का तुम्हाला? ठाकरे अजिबात पटत नाहीये. ठाकरेंनी आजपर्यंत त्यांना खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत, पद दिलेलं आहे. निलमताईंचं एवढं नाव कोणामुळे पुढे आलंय तर ते बाळासाहेब ठाकरे शिवसेना या सगळ्या मुद्द्यांवर हात धरून ते आजपर्यंत एवढ्या मोठ्या हुद्द्यावर पोहोचले आहे. तुम्ही शिंदे गटात गेलात, आमचं त्याबद्दल काही मत नव्हतं, आम्ही तुम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु त्यानंतरही बाळासाहेबांवर, उद्धव साहेबांवर, शिवसेनेवर असं वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे. आता आमची भूमिका फक्त एवढीच आहे की त्यांनी उद्धव साहेबांची माफी मागावी. पण ते घरी नाहीयेत. तुम्ही निवासस्थानाबाहेर आंदोलन केले, पोलिसांनी अडवले, त्या घरी नाहीयेत आता. आहेत, घरीच आहेत त्या. घरी आहेत का त्या? हो नक्की. फक्त आम्हाला सोडा, मग आम्ही जातो त्यांना बाहेर आणतो. तुम्ही त्यांना बाहेर आणता? काय इच्छा काय आता तुमची? त्यांनी माफी मागावी. ठाकरेंची? उद्धव ठाकरेंची माफी मागावी असं ह्या सगळ्या महिला बोलतायत. ह्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या आता आपण पाहतोय की पोलिसांनी देखील ताब्यात घेतलेला आहे. 2 मिनिटाच्या अंतरावर खरं तर नीलम गोरेंचं निवासस्थान आहे आणि नीलम गोरेंनी जे दिल्लीत वक्तव्य केलं त्यानंतर राज्यभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आता आक्रमक झालेला आहे. आणि पुण्यातलं जे त्यांचं मुख्य निवासस्थान आहे सिल्वर रॉक्स नावाचं, इथून हाकेच्या अंतरावरती आहे आणि तिथंच या सगळ्या महिला मोर्चांनी जे आहे ते आता आंदोलन सुरू केलेलं पाहायला मिळतंय. आपण पाहतोय की या सगळ्या महिला आहेत. ताई, तुम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले, काय मागणं होतं? आता नीलम गोरे घरी नाहीयेत. पोलीस ताब्यात घेतील नाही तर काय करतील? आवाज बंद करण्यासाठी त्यांच्याकडे एकच शस्त्र आहे, पोलिसांना समोर उभं करणं आणि सामान्य जनतेचा खरा आवाज दाबणं. कारण जेव्हा जनता खरं बोलते तेव्हा त्या जनतेला गप्प करण्याच्या सगळ्या प्रक्रिया हे राज्य सरकार राबवतं. कारण हे राज्य सरकार तोडून मोडून खोट्या पद्धतीने बसलेलं आहे. सगळ्यांना मोडून एकत्र करून ते बसलेले आहेत. तर त्यांची काय मागणी? आता मागणी काय तुमची? आमची मागणी हीच आहे की जो आरोप नीलम गोरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती केलेला आहे की प्रत्येक पदासाठी मर्सिडीज दिली जायची, तर ताईंनी आतापर्यंत 10 पद आतापर्यंत लाभाची घेतलेली आहेत. मग ताईंनी 10 मर्सिडीज दिल्या का? मग त्या 10 मर्सिडीजच्या पावत्या त्यांनी सादर कराव्यात पुराव्यानिशी की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही 10 मर्सिडीज दिलेल्या आहेत आणि त्याच्या या पावत्या आहेत. खोटे बेछूट आरोप केलेले उद्धव बाळासाहेब ठाकरेंवरती आम्ही सहन करणार नाही. शिवसेना महिला आघाडी, संपूर्ण महाराष्ट्र आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. मर्सिडीज गाडी का आणली? हा, मग मर्सिडीजचा उल्लेख केला ना त्यांनी, मग त्यांना दाखवत आता खेळण्यातली मर्सिडीज त्याच लायकीच्या आहेत, त्या खेळण्यातली मर्सिडीज देण्याच्या. त्यामुळे एवढ्यात हे आंदोलन शांत होईल असं वाटत नाही. नीलमताईंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून महिला कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण बघतो. जोपर्यंत त्या माफी मागत नाहीत उद्धव ठाकरेंची, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे.